छत्रपती संभाजीनगरात फळ विक्रेत्याकडून गटारीतल्या पाण्याचा वापर, फळ झाकण्यासाठी वापरण्यात येणारे बारदान गटारीच्या पाण्यात बुडवून फळावर टाकले। शहरातील छावणी भागातील व्हिडिओ व्हायरल। भंडाऱ्याच्या माटोरामध्ये वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, वनाधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा। यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, यावर वन विभागाने उपाय करण्याची मागणी। पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात 7 वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना। ट्रूथ अँड डेअर खेळ खेळताना जवळीक साधत हे कृत्य केल्याची माहिती। या प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी संजय लोणसुरेंचा अभिनव प्रयोग, पारंपरिक शेतीला फाटा देत घेतलं काळ्या तिळाचं उत्पादन। कमी खर्च, कमी पाणी आणि कमी कालावधी लागत असल्यानं शेतकऱ्याचा नफा। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पुत्रानं मागितली कंत्राटदाराकडे लाच। कॉन्क्रीट रोडच्या कामाचं देयक काढण्यासाठी 70,000ची लाच मागितल्या प्रकरणी कंत्राटदाराची सीईओकडे तक्रार। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विकास आराखड्याचं काम संथ गतीनं सुरू, भाविकांमधून नाराजी व्यक्त। दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील कामासाठी पुन्हा मंदिर बंद करण्याची वेळ आली तर भाविक आणि मंदिर प्रशासनात संघर्षाची शक्यता। जळगाव जिल्ह्यातील नशिराबादच्या हिंदू मुस्लिमांच्या एकात्मतेचं प्रतीक असलेल्या उरुसाला सुरुवात, दर्ग्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी। उरुसानिमित्त पार पडली संदल आणि मेहंदी मिरवणूक। लातूरमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, शासकीय इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई। विद्युत रोषणाईनं लातूर शहरातील शासकीय इमारती उजळून निघाल्या। हिंगोलीतील लोकार्पणानंतर काही वर्षातच बस स्थानकाची दुरावस्था, अस्वच्छता, धूळ, खराब रस्ते, यामुळे प्रवाशांचे हाल। महिलांच्या स्वच्छतागृहाला लॉक असल्यानंही महिला प्रवाशांमध्ये नाराजी।